नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आहे सध्या गोव्यामध्ये. कदाचित आपला हा शेवटचा व्हिडिओ असेल गोव्यामधला, कारण याच्यानंतर मी जाणार आहे घरी, कारण जवळपास 1 महिना लोटलेला आहे. आणि मित्रांनो, आज आपण जातोय पणजीला. तर आता तुम्ही म्हणाल की सारखं पणजीला कसं काय? तर मित्रांनो, पणजीमध्ये बऱ्याच मूवीची शूटिंग झालेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंघम मूवीची शूटिंग लोकेशन पाहणार आहोत. सिंघम जी मूवी आहे ती 2011 मध्ये रिलीज झाली होती. त्या मूवीमध्ये अजय देवगण सर, प्रकाश राज आणि काजल अग्रवाल काम केले होते. तर मित्रांनो, चला मग त्या ठिकाणी जाऊया. तर मित्रांनो, त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ घालता त्या ठिकाणी. तर चला मित्रांनो, आज आपण परत एकदा निघालोय पणजीला. आणि मागच्या वेळेला आपल्याकडे 2 व्हीलर होती, पण यावेळेला आपण बसने ट्रॅव्हल करतोय. तर सकाळची वेळ आहे आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. रस्त्यावर तुम्ही पाहू शकता. तर जिकडे तिकडे पाणी झालेलं आहे. आता आपण आलोय पणजीच्या ज्या नवीन झालेल्या ब्रिजवरती. तर हा जो वरती तुम्ही पाहत आहात, तर हा आहे पणजी इथला ब्रिज. अतिशय सुंदर हा ब्रिज आहे. तर मित्रांनो, माझ्या उजव्या बाजूला आपल्याला दिसत असेल तर ही आहे मांडवी रिव्हर. आणि या रिव्हरच्या मध्ये आपल्याला बऱ्याच छोट्या मोठ्या बोट्स पाहायला मिळतात. अतिशय सुंदर हा व्ह्यू आहे. आणि समोर आपल्याला एक कसिनोची बोट दिसत आहे. आणि याच रिव्हरच्या आजूबाजूला मूवीची शूटिंग होत असते. तर मित्रांनो, जवळपास 12 ते 14 किलोमीटर प्रवास करून आपण फायनली त्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही एक बोट दिसते माशाच्या आकाराची. आणि या ठिकाणी हा एक स्टॅच्यू आपल्याला दिसतो. इथला परिसर तुम्ही पाहून घ्या, कारण सकाळची वेळ आहे आणि रस्त्यावरती गर्दी देखील आपल्याला कमी दिसत आहे. आणि हे जे समोर आपल्याला इंडोर दिसत आहे, तर हे आहे योग सेतू. आणि या मांडवीच्या मध्ये तुम्हाला दिसत असेल तर छोट्या मोठ्या बोट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी एक मोठी बोट आहे, थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर ही आहे बिग डॅडी कसिनो बोट. आणि याच बोटच्या मागे देखील एक बोट आपल्याला दिसत आहे. तर थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला तेही बोट. थोडंसं स्पष्ट दिसत नाही. डेल्टिन रॉयल असं या बोटचं नाव आहे. तर अशा मोठमोठ्या बोट्स या ठिकाणी थांबलेल्या असतात. तर या ठिकाणचं जे क्लायमेट आहे तुम्ही पाहू शकता. तर इथे पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाणी तुम्ही पाहू शकता. फ्लोअरवरती बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे. तर चला मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला हा योग सेतू पाहूया कसा आहे तो. तर थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर हा योग सेतू आहे. या ठिकाणी आपल्याला एक स्टॅच्यू दिसत आहे. तर चला तर मग तिथे जाऊनच पाहूया काय आहे ते. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं बोर्ड दिसत आहे, तपोलोका योग क्षेत्र. आणि हा आहे या योग क्षेत्राचा समोरचा व्ह्यू. या ठिकाणी एक सिंहाचा एक छोटासा पुतळा आपल्याला दिसत आहे. आणि याची रचना तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे सिंहद्वार, जे आपण मगाशी बाहेर पाहिलं. तर या स्टेजकडे पण आपण जाऊया. तर पाहूया जवळून कसं दिसतं. ध्यानस्थ असलेलं असा स्टॅच्यू आहे. तर
पाहू शकता तुम्ही. थोडंसं पुढे जाऊया. तर याची रचना तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे केलेली आहे. थोडंसं मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आणखीन एक बोर्ड दिसतो, तर तिथे जाऊया. तर हे आहे योग दालन. आणि याच्या पाठीमागे देखील एक मोठा बोर्ड आहे, त्याच्यावरती काय लिहिले आता आपण पाहूया. न्यूरोफिजिकल ॲस्पेक्ट्स ऑफ योगा, याचा हा बोर्ड आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी योगासनाचे प्रकार, यांचा देखील या ठिकाणी असे बोर्ड आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक योगस्तंभ पाहायला मिळतो. पावसाने हा देखील पूर्ण भिजलेला आहे. या ठिकाणी बरंच काही पाहण्यासारखं आहे, पण पाऊस कधीही येऊ शकतो कारण वातावरण खूप ढगाळ आहे. त्यामुळे आपल्याला मेन व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. तर इथला व्ह्यू तुम्ही पाहू शकता. जिकडे पाहावं तिकडं ग्रीनरी आपल्याला दिसत आहे. आणि पावसामुळे तर आणखीनच या ठिकाणचं वातावरण खुलून दिसत आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मूवीच्या शूटिंग लोकेशनकडे. थोडंसं आपण चालत जातोय पुढे. या रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला मोठमोठ्या कलरफुल बिल्डिंग्स पाहायला मिळतात. या कलरिंगमुळे या बिल्डिंग आणखीनच सुंदर दिसायला लागतात. तर मित्रांनो, फायनली आपण त्या लोकेशनला आलेलो आहे. तर मित्रांनो, मूवीमध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल, ज्या वेळेला जयकांत शिकरे सिंगमची ट्रान्सफर जी आहे ती गोव्याला करतो आणि परत त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. आणि त्याच्यानंतर जयकांत शिकरेची जी माणसं असतात ती सिंगमला फ़ोन करतात की सर आप आ जाइए, यहाँ पे मर्डर हो रहा है. तर सिंगम या ठिकाणी आपली व्हॅन घेऊन येतो पोलीसची. तर या ठिकाणी ते सीन घेतलेले आहेत. तर मित्रांनो, सिंगम मूवीतला एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. क्या हुआ साहब? यहाँ पर कोई मर्डर हुआ है क्या? मर्डर? हाँ वही तो चल रहा है. तर या ठिकाणी त्यांनी टेबल वगैरेचा सेट लावला होता आणि पाठीमागचे ते डोंगर तुम्ही मॅच करू शकता. तर या ठिकाणीच तो सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, मूवीमध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल, ज्या वेळेला जयकांत शिकरे सिंगमला कॉल करतो आणि गाणं म्हणतो, भिगे होठ तेरे प्यासा दिल मेरा, वेलकम टू गोवा सिंगम. तर तो सीन पण या ठिकाणी शूट केलेला आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. मजाक किया है साहब. भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा. जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी संध्याकाळी आलात तर या ठिकाणचं जे व्ह्यू आहे ते आणखीनच सुंदर आपल्याला पाहायला मिळतं आणि फोटो पण खूप छान या ठिकाणी येतात.
तर मित्रांनो, सिंग मूवीचे जेवढे पण सीन या ठिकाणी घेतले होते तेवढे आपण पाहिले आहेत. एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले का यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.